हाय फ्रेंड्स, कलरफुल डिझाईनवाला नारळासहित मोत्याचा कळस भाग 3मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. काल भाग 2 मी दाखवला. त्यामध्ये एका ताईंनी मला कमेंट केली की खूप चांगल्या प्रकारे तुम्ही शिकवताय. तर ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण मी जे सांगते ते तर तुम्हाला समजत असेल. याची एक जरी पावती मला मिळाली तर नक्कीच अशा नवनवीन डिझाईन घेऊन येण्यासाठी मला खूप प्रेरणा मिळते. तर तुमची सपोर्ट हा मला खूप महत्त्वाचा आहे. आणि या भाग 3मध्ये आपण हे जे छोटे-छोटे नारळ आहेत ते कशा पद्धतीने बनवायचे ते आपण इथे पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती लागणार आहेत. आणि हो, अशी जर कलरवाली तुळस तुम्हाला बनवायची असेल तर नक्की मला सांगा. हाही भाग मी घेऊन येईल. तर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल, लाईक कराल, कमेंट कराल. कारण तुमच्याच सपोर्टमुळे मी ह्या वेगवेगळ्या डिझाईन घेऊन येत असते. तर वायरमध्ये आपण 6 मोती ओवून घ्यायचेत आणि त्याला चांगल्या प्रकारे गाठ द्यायची आहे. सर्व मोती आपण 6 नंबरचेच वापरणार आहोत. सुई जी आहे परत एकदा मोत्यातून फिरून घेते, म्हणजे आपला बेस जो आहे तो अगदी पक्का बनतो. त्याला 1-2 फासे टाकून आता मी या 5 मोती ओवून घेतलेत आणि खालच्या एका मोत्यातून सुई काढून घेते. म्हणजे 6 मोत्याचं सर्कल आपल्याला वरती बनवत जायचं आहे. खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि आता 4 मोती इथं टाकणार आहे. कारण बाजूचा एक आणि खालचा एक मोती आपल्याला मिळतो. तर 4 मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढली आहे. परत 6-6 मोत्याचंच आपलं हे सर्कल बनणार आहे. आता आपल्याला 4-4 मोती टाकत 5 सर्कल मी इथं कंप्लीट करते. आणि आता इथे 3 मोती टाकायचे आहेत, कारण खालचे एक आणि बाजूचे 2 मोती इथं आधीच मिळतात. तर बाजूच्या मोत्यातून, खालच्या मोत्यातून आणि बाजूच्या मोत्यातून काढून हे शेवटचं सर्कल जे आहे कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पुढची डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी वरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता ह्या मधल्या बाजूवर आपण 4 गोल्डनचे मोती टाकून 6 मोत्याचं सर्कल केले. त्यानंतर आपण कोपऱ्यावरच्या मोत्यावर येणार आहोत. कोपऱ्यावरच्या मोत्यावर सुई काढून घ्यायची आहे आणि इथं 3 गोल्डनचे मोती टाकून 5चं सर्कल बनवायचं आहे. 3 गोल्डनचे मोती मधल्या जे बाजूवर आहे ते 6चं आणि कोपऱ्यावरती 5चं सर्कल बनवायचं आहे. तर इथं 3 गोल्डनचे मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घेतल्यानंतर 5 मोत्याचं सर्कल हे बनतं. आता मधल्या बाजू जी आहे 2 मोत्यातून सुई काढायची आपल्याला. तीन गोल्डनचे मोती आपण टाकणार आहोत आणि हिरवे 2 आणि बाजूचा गोल्डनचा 1, अशा पद्धतीने हे 6 मोत्याचं सर्कल बनतं. परत कॉर्नरवरच्या मोत्यावर आपल्याला यायचं आहे. एका मोत्यातून काढून 3 गोल्डनचे मोती टाकून बाजूचा 1 आणि खालचा 1, असे मिळून 5 मोती होतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल, मधल्या बाजूवर 6 मोत्याचं आणि कॉर्नरवर 5 मोत्याचं, या पद्धतीने ही डिझाईन बनवायची आहे. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. आता सुई जी आहे वरच्या मोत्यातून काढून घेते. म्हणजे या 2 कॉर्नरचे 2 मोती, इकडचा 1 आणि इकडचा 1, ह्या 2 मोत्यावर आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर 4 गोल्डनचे मोती टाकायचे आणि पुढच्या 2 मोत्यातून सुई काढायची. आता आपल्याला परत आता आपण 3 गोल्डनचे मोती टाकून पुढची डिझाईन बनवायची आहे. 3 गोल्डनचे मोती टाकलेत, बाजूचा 1 आणि खालचे 2, अशी घेत आपण ही जी डिझाईन आहोत पूर्ण करणार आहोत. 3-3 गोल्डनचे मोती टाकत खालचे 2,
नवीन गोल्डनचे 3 आणि बाजूचा 1 असे मिळून 6 मोत्याचं हे सर्कल बनणार आहे. या पद्धतीने संपूर्ण डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर आता नारळाला आकार यायला सुरुवात झाली आहे. आता या 2 सर्कलमधले 2 मोती, गोल्डनचे 2 मोती आणि वरती लाल 3 मोती टाकलेत मी आणि खालच्या या 2 मोत्यातून सुई काढून घेते. 5 मोत्याचं सर्कल बनलं आहे. सुई पुढच्या 2 मोत्यातून काढून घ्यायची आहे. आता हिरवे लाल 3 मोती टाकलेत आणि बाजूचा 1 आणि खालचे 2 6 मोत्याचं हे सर्कल बनलं आहे. एक 5चं बनवलं तर एक 6चं बनवलं. आता नंतर पुढचं परत 5चं बनवणार आहे. तर खालच्या 2 मोत्यातून सुई काढते आणि लाल 2 मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. 5 मोत्याचं सर्कल हे बनलं आहे. त्यानंतर या पद्धतीने 1 5 1 6 1 5 1 6 या पद्धतीने हे सर्कल बनणार आहे. तर हे संपूर्ण सर्कल आपलं इथं बनवून झालं आहे. हे 5चं, त्यानंतर 6चं, त्यानंतर परत 5चं या क्रमाने आपण बनवलं आहे. तर आता वरची जी डिझाईन आहे या 3 मोत्यातून आपल्याला बनवायची आहे. खालचे 3 मोती इथं वापरणार आहोत. 1 2 3 या 3 मोत्यावर वरची डिझाईन बनवायची आहे. तर आता निळे 4 मोती वापरणार आहे आणि ह्या खालच्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता आपण पुढच्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. 1 2 3 या 3 मोत्यातून सुई काढून निळे 3 मोती टाकून बाजूचा 1 निळा मोती आणि खालचे लाल 3 मोती असे मिळून 7 मोत्यांचं हे सर्कल बनणार आहे. या 3 मोत्यावर परत डिझाईन बनवायची आहे. निळे 3 मोती मी टाकलेत, खालचे 3 आणि बाजूचा 1. खालच्या 3 मोत्यातून सुई काढून घेते. अशा पद्धतीने ही डिझाईन आपली बनलेली आहे आणि आता नारळ आकारसुद्धा यायला सुरुवात झाली आहे. वरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. या 2 मोत्यावर आपल्याला डिझाईन वरची बनवायची आहे. 2 सर्कलचे 2 मोती आपण इथं वापरतो. खालचे गुलाबी 3 मोती टाकून खालच्या निळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. निळ्या खालच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली आणि आता लाल 2 मोती टाकून बाजूच्या मोत्यातून सुई काढून घेतली. सॉरी, इथं गुलाबी मोती आहेत हे. या पद्धतीनं खालच्या निळ्या 2-2 मोत्यावर आपण ही डिझाईन बनवणार आहोत 5 मोत्यांची. परत गुलाबी 2 मोती आपण इथं टाकायची, बाजूचा 1 आणि खालच्या 2 मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. अशा पद्धतीने गुलाबी मोत्याची डिझाईन बनलेली आहे. आता परत या गुलाबी 2 मोत्यावर वरची जी डिझाईन आहे आपल्याला हिरव्या मोत्याने बनवायची आहे. त्यासाठी
हिरवे मोती घेऊन हिरवे 3 मोती टाकलेत मी आणि खालचे 2 मोती घेऊन 5-5 मोत्याचं हे सर्कल बनवते. पहिल्यांदा 3 हिरवे मोती टाकले, दुसऱ्या डिझाईन बनवताना 2 हिरवे मोती टाकले आणि आता शेवटची डिझाईन बनवायची ही. खालच्या गुलाबी 2 मोत्यातून सुई काढायची, बाजूच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची. आता आपल्याला फक्त एक हिरवा मोती इथं लागणार आहे. परत खालच्या मोत्यातून मी सुई फिरवून घेते. अशा पद्धतीने ही लाईन आपली कंप्लीट झालेली आहे. सुई आपण वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. आता वरच्या साईडने फक्त हिरवे 3 मोती आहेत. आता इथे गोल्डनचा 1 मोती टाकायचा आहे आपल्याला आणि बाजूच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्यानंतर परत बाजूच्या हिरव्या मोत्यातून सुई काढते मी. आणि गोल्डनच्या मोत्यातून परत काढून घेते, कारण मोती हा अगदी फिट्ट बसायला पाहिजे. एका बाजूने झुकू नये यासाठी मी याला 2दा फिट केलं आहे. त्यानंतर आता 1-2 इथं फाशे टाकायचे. 1-2 फाशे टाकून खालच्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आणि वायर कट करायचे. तर अशा पद्धतीने हा छोटा नारळ जो आहे आपला इथं बनलेला आहे. कलरफुल मोत्या कळसावरती हा कलरफुल असा नारळ बनलेला आहे. तुम्हाला एकाच कलरमध्ये हवा असला तरी तुम्ही बनवू शकता, परंतु कळस जर असा असेल तर त्यावर नारळसुद्धा असा रंगीतच असला पाहिजे. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिझाईन आपल्याला मिळते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा आजचा बनवलेला व्हिडिओ नक्की मला सांगा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मला तुम्ही सपोर्ट करणार आहात याची मला खात्री आहे. तर भेटूया आणखीन अशीच एखादी नवी डिझाईन घेऊन पुढच्या भागामध्ये. भेटूया पुढच्या भागात. आणि तुम्हाला जर असे कळस बनवायचे असतील तर तिन्ही भाग तुम्ही नीट पहा, नीट समजून घ्या, तरच तुमचा हा कळस अगदी व्यवस्थित बनणार आहे. धन्यवाद.